ही कार्यकर्ते पैशाच्या बळावर आलेली नाही. या कार्यकर्त्यांनी जसं समजायला लागलं, मिसूरड फुटायला लागलं, तेव्हापासून आपलं आयुष्य प्रहारच्या विचारासाठी दिलं आहे. मोदीजी आता सांगायला लागलं मेरा भारत मेरा परिवार, पण प्रहार सुरुवातीपासून मेरा प्रहार मेरा परिवार आहे आणि या सगळ्या सौहार्दानं प्रहार आजपर्यंत वागत आलाय. खासदारकीच्या प्रतिनिधीला आपल्या भाषेत सांगू काय अटप असायला पाहिजे हो. खासदारकीसाठी जो उमेदवार तुमचा खासदार म्हणून प्रतिनिधी आहे त्याला काय जाण असायला पाहिजे. फक्त पीक विम्याचे पैसे मग फक्त अचलपूर मतदारसंघात कसे जास्त भेटतात, इतरत्र का भेटत नाही? कारण पांदन रस्ता काय असतो हे प्रहारच्या कार्यकर्त्याला माहित आहे. हे लक्षात घ्या. शेतकरी शेतमजूर हे तोंडानं म्हणून फक्त उच्चारायचे शब्द नाहीत. शेतकरी म्हणताना हे सतीचं वाण आहे हे लक्षात घ्या. आणि सामान्य माणूस हा शब्द फक्त भाषणात उच्चारण्याचा शब्द नाही, त्याच्यासाठी अवघं आयुष्य पेटवून द्यावं लागतं. तेव्हा प्रहारच्या एका शब्दावर ही हजारोंची गर्दी जमा होते. हा समर्पणाचा भाव आहे. तुम्ही काय अमरावतीच्या लोकांचं प्रतिनिधित्व मागच्या 5 वर्षापासून करतायत आणि आज यावेळी सुद्धा मला वाटतं 2004ला सन्मान्य रफिक शेठ बहुधा उमेदवार होते आणि आज ते या स्टेजवर आहेत. यावेळी जर अमरावतीकरांनो आपण आपला हा निर्धार, आपण आपला हा जोश मतदानामध्ये परिवर्तित केला नाही तर लक्षात घ्या, जशी प्रजा असते तशा प्रकारचा राजा आपल्याला मिळतो. आपण आपली काय लायकी आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर हा सगळा उत्साह, ही सगळी ऊर्जा, कोणीतरी सच्चा भाजपचा कार्यकर्ता असेल तर मी सुद्धा मोदीजींची लेक आहे, माझा सुद्धा निरोप त्यांच्यापर्यंत जाऊ द्या की मेरा भारत मेरा परिवार म्हणणाऱ्या आणि पार्टी विथ द डिफरन्स असणाऱ्या भाजपला हे लोक कसे बदनाम करतायत दाखवा एकदा. ही दडपशाही नाही, ही लोकशाही आहे हे लक्षात घ्या. आणि या पद्धतीनं हा सामान्य माणसाचा प्राण आहे, ही सामान्य माणसाची चळवळ आहे. ही मातीमध्ये चिरडून टाकता येणार नाही हे लक्षात घ्या. ज्याप्रमाणे ही उभी राहीन आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवेल तेव्हा ते भल्या भल्यांच्या तख्ताला उलटून पाडेल. हा प्रहारच्या कार्यकर्त्याचं सामर्थ्य आहे, ही गोष्ट खरी आहे. ही आश्वासकता या लोकप्रतिनिधीमध्ये असली पाहिजे. या खासदाराला हे कधीतरी कळलं पाहिजे की 6 विधानसभा मतदारसंघ माझ्या याच्यामध्ये आहे. मी कधीतरी एक शेतीवर प्रक्रिया करणारा उद्योग आला पाहिजे. पुण्यानंतर ही अमरावती शिक्षणाचं माहेरघर बनली पाहिजे. यासाठी शैक्षणिक धोरण माझ्या मनामध्ये काही असलं पाहिजे. तुमच्या आमच्या सारख्या गरीबाची लेकरं नाही मोठ्या स्कूलचे लाख रुपये वर्षाची फी भरू शकत, ते ज्या शाळांमध्ये शिकतात ती शाळा बलशाली झाली पाहिजे. अचलपूर मतदारसंघामध्ये आम्ही ते केलंय. 12 कोटी रुपये उर्दू शाळांना आणि 14 कोटी रुपये मराठी शाळांसाठी खेचून आणले आहेत. सामान्य माणसाचं आरोग्य आपल्याला कळू देत. मग मेळघाट फक्त होळीसाठी जाणारा मतदारसंघ नाही. माझ्या आईबाई बाळणपणासाठी कुठे अडत असेल तर तिला सुद्धा तिचं बाळणपण सुखकर झालं पाहिजे. ते चिखलदऱ्यामध्ये अमाप पाणी येतं आणि जातं. आदरणीय राजकुमार भाऊंना सुद्धा सांगितलं पाहिजे की प्रहारचं नेतृत्व आहे. 15 आमदार बच्चूजींचं स्वप्न आहे विधानसभेत पाठवण्यासाठी. पण जो कोणी कार्यकर्ता आणि जो नेता प्रहारच्या ज्या जागी उभा असेल हे लक्षात घ्या की प्रहारचं वरच्या आशीर्वादावरून आजपर्यंत तरणार नाही, तो भविष्यातही तरणार नाही. तो तुमच्या कर्तृत्वानं, तो तुमच्या मेहनतीनं तुम्हाला उभा करावा लागेल आणि लोकांच्या मनात ठसवावा लागेल. अरे आदिवासी फक्त तुमचा मतदार नाही, आदिवासी या देशाचा मूल नागरिक आहे. कुठेतरी त्याला पाहू दे. आणि ही राम जन्मभूमी असेल, भगवान श्रीरामचंद्र असेल, भगवान श्रीरामचंद्रांनी एकदा अयोध्या सोडली भावांनो, आणि नंतर स्वतःचं जे सगळं सैन्य आहे हे सगळ्या वंचितांमधून उभं केलं. भारताला सांगितलं नाही की अरे भरता तुझ्या वहिनीच्या सुटकेसाठी अयोध्येवरून सेना पाठव, हे भगवान रामचंद्र बोलले नाहीत. प्रहारनं या पद्धतीनं कोणत्याही पक्षाचा आधार न घेता सामान्य घरातल्या मुलांमध्ये स्वतःचा कार्यकर्ता रुजवलाय, जिवंत केलाय आणि तो सत्कारने लावलाय. ही रक्तदानाची चळवळ आमच्या दिनेश भाऊचा 2500 कार्यकर्त्यांचा गट आहे. तुम्ही अर्ध्या रात्री कोणत्याही ग्रुपचं ब्लड मागा, ते तयार असतील.
अरे मीडिया बच्चू भाऊंना काय प्रिय आहे आणि मीडियाचं भाग्य आहे की प्रहारला आणि बच्चू कडूला दाखवतात, नाही तर दुसरी काय बातमी देशात दाखवण्यासारखी आहे मला सांगा. आणि अजून एक लक्षात ठेवावं, सर्व दडपशाही करणाऱ्यांनी अजून एक लक्षात ठेवावं, प्रहारचा कार्यकर्ता हा आंबा आहे, त्याला कितीही चोडा आणि बुटलाई फेकून द्या, ते उगवून निघाल्याशिवाय राहणार नाही, हा त्याचा सिद्धांत. आम्हाला मातीमध्ये गाडून घेऊन सुद्धा बियासारखं काम करता येतं, आम्ही स्वतःच्या अंगावर माती ओढून घेतो, हे आमचा स्वभाव आहे. आणि म्हणून आमच्या दिनेश भाऊंनी, पक्ष कोणताही असू द्या हो, पण दिनेश भाऊंची आणि प्रहारच्या कार्यकर्त्याची जातकुडी एक आहे. हा माणूस गेल्या अनेक वर्षापासून डफरीनमध्ये इरविनमध्ये येणाऱ्या पेशंटच्या सोबतच्या लोकांसाठी खुलं अन्न छत्र चालवतो. अहो घरी आता रोज प्रचाराला जाणारी 15 माणसं जेवून जातात, तर घरच्या बाईला विचारा काय होतं. ही सोपी गोष्ट नाही, लक्षात घ्या. सातत्यानं हा माणूस कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि तुम्ही काय सांगता हो, तो ग्लासला ग्लास लावतो 12 वाजता उठतो. अरे त्याच्यावर टीका केली पाहिजे ज्याच्या खांद्याला आपला खांदा जुळत असेल, ज्याच्या पायाच्या गतीला आपली गती शोभत असेल, त्या माणसाकडे आपण बोट दाखवलं पाहिजे. हा कार्यकर्ता रुग्णसेवक आहे. दिनेश भाऊ बुब आणि प्रहार हे दुग्ध शर्करा योग आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कुठेतरी या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे निघून जाऊन आणि माननीय शरदचंद्र पवारांनी अमरावतीमध्ये दुःख व्यक्त केलं, पश्चाताप केला. आज भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याला तर पश्चाताप होतोच आहे, पण माझा विश्वास आहे की उद्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा याचा पश्चाताप होईल की आम्ही चुकीचा उमेदवार दिला. या लोकसभा मतदारसंघामध्ये दिनेश भाऊ बुबचं निवड आणि त्यांचं यश, दोन गोष्टी असतात मित्रांनो, लक्षात घ्या. राणा प्रतापांना आयुष्यामध्ये यश खूप कमी मिळालं, पण ते ज्या मार्गाने चालले तो मार्ग अतिशय मोठा आणि धैर्याचा होता, म्हणून राणा प्रताप शिवरायांनी एवढेच आम्हाला आदरणीय आहेत. परंतु दुसरी ही अशी जगरहाटी असते जी प्रयत्नांकडे फार पाहत नाही, जो जिता वही सिकंदर म्हणून यशाकडे पाहतं. म्हणून आपल्या ह्या सगळ्या प्रयत्नांना यशामध्ये परिवर्तित करण्यासाठी आज ठाम निर्धार करा. दिनेश भाऊ बुबची या ठिकाणचा हे यश आदरणीय नरेंद्रजी मोदींपासून तमाम सर्व पक्षांच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा मनपूर्वक आनंद देईल, हा माझा विश्वास आहे. या ठिकाणी खासदार म्हणून तुम्हाला परमिशन घ्यायची गरज पडणार नाही. माझा मित्र, माझा भाऊ, माझा कार्यकर्ता खासदार आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या खासदारासोबत सुद्धा तुम्ही मित्रत्वाच्या नात्याने बोलू शकाल. हा आश्वासक उमेदवार प्रहारने या निमित्ताने या मैदानामध्ये उभा केला आहे. आपली बांधिलकी कोणाशी असली पाहिजे हे लक्षात घ्या. आणि फक्त फेसबुकवर युट्यूब वरून कमेंट्स करत बच्चू कडूला गद्दार गद्दार म्हणणाऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्या की या पक्षामधून त्या पक्षामध्ये जाऊ दे, की या पक्ष सोडून वर्षा पक्षामध्ये जाऊ दे, आमची बांधिलकी ही इथल्या माणसासोबत आहे, हे सुद्धा सगळ्यांनी ठासून एकदा सांगण्याची गरज आहे. आपली बांधिलकी आज राष्ट्रवादी सोबत, उद्या भाजप सोबत, कुणाशी बांधिलकी नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थासोबत बांधिलकी आहे. पण प्रहारची बांधिलकी ही कायम, आम्ही पडत असू, आम्ही हारत असू तरी लक्षात घ्या. तुम्ही पाहिलं असेल काल कार्यकर्त्यांचे चेहरे उतरले, पण मला तमाम प्रहारच्या कार्यकर्त्यांना आणि सन्माननीय बच्चूजींनाही सांगायचं आहे की तुम्हा लोकांना हरवणारा अजून या मातीत जन्माला आला नाही. तुम्ही लोक तेव्हाच हरू शकता, तुम्हाला हरवण्याची मेघ फक्त तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही तेव्हाच हराल जेव्हा तुमची हिम्मत हरेल, आणि हिम्मत हरण्याची गरज नाही. हा सामान्य माणूस जोवर प्रहारच्या या सगळ्या चळवळी सोबत जुळलेला आहे, तोपर्यंत निश्चितच मातीच्या चळवळीचं भविष्य पुढे येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी सुरक्षित आहे, हा माझा विश्वास आहे. आम्ही राजकीय वारस नाही, मी संतांचं लेकरू आहे आणि या महाराष्ट्रातल्या संतांच्या परंपरेने हे सांगितलंय, असावी दया दीन दुःखी जनांची, सदा आवडी विष्णूच्या पूजनाची. पण पहिलं वाक्य संतांनी सांगितलं, असावी दया दीन दुःखी जनांची. हजारो अपंग कार्यकर्ते महाराष्ट्रामधून अमरावतीमध्ये दाखल झाले आणि म्हणून
शिट्टीची बटन दाबाव मित्रांनो. 2 दिवस आहे. या 2 दिवसांमध्ये हा येणार नाही तो येईन का आणि म्हणून जाऊ द्या कमळ चालवा. ही 2004 ची चूक कृपया यावेळेस करू नका. सजग रहा, जाणतेपणानं करा. 1000 रुपये रोज कित्येक जणांना मिळत असेल. माय माऊली 200 रुपये रोजानं जात असेल तर घेऊन घे 1000 रुपये, पण बटन मात्र शिट्टीची दाब, हे लक्षात ठेवा. माया सगळ्या माय माऊल्या ज्या इथं उपस्थित नाही, पण घरात सुद्धा जे रोज कुकर लावते तिला माहित आहे की कुकरची शिट्टी जर वाजली नाही तर कुकरचा स्फोट होतो आणि तो कुकर स्लॅबला जाऊन चिकटतो. ही शिट्टी या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाचा हुंकार आहे आणि ही जर योग्य पद्धतीने वाजली नाही आणि यश मिळालं नाही तर इथे दडपशाहीच्या विरुद्ध स्फोट होईल, हे सुद्धा नक्की आहे. म्हणून 9 नंबरची शिट्टीच्या समोरची बटन दाबवा आणि तुमच्या आमच्यातला असणारा माननीय दिनेशजी भाऊ यांना प्रहारच्या संस्कृतीचा एक अतिशय चांगला लोकप्रतिनिधी म्हणून ज्या प्रकारे बच्चूजींनी आमदार कसा असावा तर सामान्य माणसाच्या दारापर्यंत शासकीय रथयात्रा नेली आणि आमदाराला काय काय करता येऊ शकते. अनेक आमदार आले, पाहून गेले शासकीय रथयात्रा कशी काढते, पण पेललं नाही ते शिवधनुष्य कुणाला. त्याप्रमाणे एक खासदार सुद्धा कशा प्रकारे एका इव्हेंट पुरता मर्यादित नसतो, तो सुद्धा किती व्यापक असू शकतो याचा उत्तम आदर्श या भारतीय लोकशाहीमध्ये, या भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेमध्ये सिद्ध करा आणि दिनेश भाऊ बुब यांना या लोकसभेमध्ये पाठवा अशा आपल्याला आवाहन करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. प्रहारच्या आमच्या माऊलीनं अत्यंत मार्मिक शब्दात आपल्याला संबोधित केल्याबद्दल ताईंचं एकदा जोरात टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. आणि यानंतर आपले अमरावती लोकसभेचे लाडके उमेदवार दिनेशजी बुब यांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या महामानवाच्या घटनेमुळे आपण मतदार आणि मी उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे, ते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज. व्यासपीठावर उपस्थित शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांचा बुलंद आवाज. 288 पैकी असा आमदार ज्याचे पाय 12 महिने सुजलेले असतात असे आमचे कष्टाळू मित्र, प्रहार पक्षाचे सर्व सन्मान्य बच्चूभाऊ कडू, आमच्या आदरणीय वहिनी डॉक्टर नयनाताई कडू, आमचे मित्र मोठे बंधू राजकुमारजी पटेल ज्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे, आदरणीय रहमान भाई, हाजी रफिक सेठ, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, आमचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ ज्यांनी आतापर्यंत निवडणूक आणि पूर्ण यंत्रणा अतिशय योग्यपणे हाताळली, उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, समोर उपस्थित आपण सर्व प्रहार, शिवसेना आणि सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातून आलेले प्रहार पक्षाचे सर्व पदाधिकारी बंधूंनो, आपला अभिमान बाळगावा तरी किती. आज माझ्याजवळ शब्द अपुरे आहे. जेव्हा तुलना करू आपण इतर उमेदवारांच्या गर्दी जुळवण्याच्या जुगाडाची, तर त्यांची आणि आपली तुलना करणं म्हणजे तुमचा अपमान होईल, म्हणून त्यांच्याशी तुलना करत नाही. आपली तुलना महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांची होऊ शकत नाही, कारण गेल्या 25 दिवसापासून प्रहार पक्षाचा कार्यकर्ता उमेदवाराला 1ही रुपयाचा त्रास न देता प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक सभेला स्वतःचं पेट्रोल, स्वतःचा खर्च
आपण आला तर आलात, परंतु कोणी साध्या चहाची डिमांड केली नाही. हे सगळ्यात मोठं मेरिट आपलं आहे. बंधूंनो, मी आपल्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून एक संदेश भारतीय जनता पक्षाच्या अमरावती जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना देऊ इच्छितो. काल जी नामुष्की युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आली, आजपर्यंत आम्ही 30-35 वर्ष ओरिजिनल भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या विचारांनी काम करणारे कार्यकर्ते आहोत. आजपर्यंत या पद्धतीने कधीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, जिल्ह्यातील नेत्यांनी, राज्यातील नेत्यांनी हे कृत्य केलं नाही. निश्चितपणे काल जो प्रकार केला हा जरी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला असेल, परंतु त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मान खाली झाली आहे, हे अत्यंत जबाबदारीने सांगतो. 35-38 वर्षाच्या चळवळीमध्ये अनेक निवडणुका आम्ही सोबत लढवल्या, परंतु हे कृत्य भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी केलं नसतं, याचा मला ठाम विश्वास आहे. काल जे झालं ते तानाशाहीचं आणि दडपशाहीचं कळस होतं. त्याबद्दल सन्माननीय बच्चूभाऊ हे बोलतीलच विस्ताराने, परंतु पोलीस प्रशासनाने कुणाच्या हाताची कठपुतली बनून, अहो कोणाच्या इथं लग्न असलं, मंगल कार्यालय बुक आहे, स्टेज बुक आहे, साऊंड बुक आहे, सर्व बुक आहे. कॅटरिंगवाल्याला ऑर्डर दिलं, नवरदेव जेव्हा मांडवात आला अशा परिस्थितीमध्ये मंगल कार्यालय रद्द करावं, या प्रकारचं कृत्य आमच्यासोबत झालं. हे तर नशीब की प्रहार सारखे जिद्दी कार्यकर्ते आहे. दुसरा पक्ष असता तर बिचाऱ्याने आत्महत्या केली असती. ते आपण आहो म्हणून आपली रॅली ऐतिहासिक निघाली. अमरावती शहरामध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये आज जी आपली महापदयात्रा निघाली, तशी महापदयात्रा आजपर्यंतच्या इतिहासात कोणाच उमेदवाराची कधीही निघालेली नाही. म्हणून स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आता सगळ्यात महत्त्वाचं, आज 24 तारीख संपत आलेली आहे. उद्या 25 तारीख, 26ला मतदान आहे. वेगवेगळ्या अफवा येऊ शकतात. बच्चूभाऊचा ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, दिनेश बुबला अटक झाली, शहरामध्ये दंगा झाला, हिंदू बौद्ध दंगा झाला, हिंदू मुस्लिम दंगा झाला. कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. आपण जो मोर्चा सांभाळू तो मोर्चा सोडू नये. विजय आपलाच आहे हे आजच्या रॅलीने अधोरेखित केलेलं आहे. आता आपले प्रयत्न आपला लीड वाढवण्यासाठी असला पाहिजे, आपला मताधिक्य वाढवण्यासाठी असलं पाहिजे. 9 नंबरचं बटन आणि शिट्टी निशाणी हे तर आपल्याला सर्वश्रुत आहे, परंतु डोळ्यामध्ये तेल घालून आपल्याला 26 तारखेच्या सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत अजून मेहनत घ्यायची आहे. आपल्याकडून मला नव्हे, प्रहारच्या आणि सर्व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्याकडून फक्त दिनेश बुक, बच्चू भाऊ किंवा बुक कुटुंबियांना अपेक्षा नाही, अमरावती जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा तुम्ही निश्चितपणे पूर्ण कराल एवढा मला आत्मविश्वास आहे. बच्चू भाऊ आपल्यासमोर बोलतील, राजकुमार भैया बोलतील, म्हणून त्यांच्या आणि आपल्यामध्ये न थांबता आपल्याला मनापासून, अंतःकरणापासून धन्यवाद देतो, आभार मानतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिनेश भाऊंचा जो बोलताना आत्मविश्वास दिसला, त्यामुळे आपला विजय निश्चित आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसलं. धन्यवाद दिनेश भाऊ. यानंतर ज्यांच्या नेतृत्वात आपण ही निवडणूक लढवत आहोत ते आमचे प्रहारचे आमदार
मेलघाट के शेर राजकुमारजी पटेल यांना मी संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतो. अंबानगरी के चरणों में नमन करता हूं. जानता राजा छत्रपति शिवाजी महाराज, भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को नमन करते हुए प्रहार जनशक्ति पार्टी के संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चू कड़ू, हमारे अधिकृत उम्मीदवार माननीय दिनेश जी बुब, नैनाताई, हमारे माजी नगर अध्यक्ष रफीक भाई, रहमान भाई, कार्याध्यक्ष बल्लूभाई जंजाड़, या उपस्थित सभी मेरे मान्यवर, या उपस्थित सभी मेरे भाइयों बहनों और दोस्तों, एक साल पहले मैंने बोला था यही नेहरू मैदान में, क्या बोला था? अमरावती लोकसभा के खासदार प्रहार का होगा. अरे राजा, आम्ही आदिवासी आहे म्हणून आम्हाला काय भविष्यवाणी करता येत नाही का? एक साल पहले मैंने बोला था भाव को कि भाव, अगला अमरावती का खासदार प्रहार जनशक्ति पार्टी का होगा. सिर्फ रिजल्ट का इंतजार है. विजयी तो आज ही हो गए, रिजल्ट का इंतजार. दोस्तों, मैं मेलघाट मतदार संघ का प्रतिनिधित्व करता हूं. कांग्रेस हमारे 60 साल खा गए, भाजपा सेना और ये अपक्ष ने 25 साल खा गए, 75 पूरे कर दे. 40 गांव में रास्ता अभी भी नहीं है, 22 गांव में बिजली अभी भी नहीं है. हम बराबर प्रस्ताव बना के ओके कर दिए. अब हमको दिल्ली से एनओसी होना, और वो एनओसी मैं दिनेश जी बुब के हाथ से लूंगा. डरने और घबराने की कोई बात नहीं है. मैं 10 साल आमदार नहीं था, और जब पिछले विधानसभा चुनाव प्रहार के टिकट से मैं खड़ा रहा, बच्चू आए धारनी, हमारे मित्र शेरा भैया बुरहानपुर से आए, मेरे विरोध में कौन आया था मालूम है? अमित शाह जी आए थे. अमित शाह की दाल नहीं गली. और कल हमारे फडणवीस, मैंने कहा फडणवीस जी, अमित शाह की नहीं गली तो तेरी क्या गलेंगी? दोस्तों, शायद आपको अमरावती में कोई बताता होगा, राजकुमार पटेल मैनेज हो गए, वो कांग्रेस से मैनेज हो गए, वो भाजपा से मैनेज हो गए. अबे चोटे हो, 75 साल हमको रास्ता और बिजली दिया नहीं,
क्या तुमसे मैनेज होगा? ये हमारी दुख है। अरे सारी दुनिया आज कंप्यूटर युग बन गए हो और आज भी हम नदी नाले के पानी पी रहे हैं, क्या मैनेज होने के लिए? जिस दिन से मैं भाऊ को पहले कहा था, मैंने बोला भाऊ समर्थन नहीं, उम्मीदवार अपना, नहीं तो 1 महीने का किरकोड़ छुट्टी, आउट ऑफ कवरेज। भाऊ ने कहा ये दिनेश जी बूब का नाम बताने वाले भी कौन है? विरोधियों ने बताया, तुम उसको खड़ा कर बोल रही। ये हमारे दिमाग में नहीं था। मैंने कहा भाऊ दिनेश जी बूब है ना? वो बोले तू जाके बात कर। बोले मैं गया, मेरे साथ रोहित था मेरा लड़का, हम दोनों गए, हम तीनों जन बैठे। मैं दिनेश जी ऐसी ऐसी प्रस्ताव है। बच्चू बोल आप तो मेरे भाई है, तो आपको मैं कैसा नहीं बोलूं? दूसरे दिन जाहिर कर देना, मैंने नाम मैंने जाहिर किया। अरे कांग्रेस और भाजपा के नाम साले दिल्ली से जाहिर होता, अपना उम्मीदवार का नाम मेलघाट से जाहिर हो गया, और क्या होना? मेलघाट में आज तक मैं जितने भी, जिस दिन से दिनेश जी बूब का नाम जाहिर हुआ ना, तब से आज तक मुझे एक भी फोन ऐसा नहीं आया कि तुम्हारी कुछ जमती नहीं, तुमने गलत आदमी को टिकट दिया, ऐसा एक भी फोन नहीं आया। नहीं तो मेरे को कांग्रेस वाले के भी फोन आया और भाजपा वाले के फोन आया, भाऊ ने थोड़े से ताकत लाओ, मैंने जमते बने। दोस्तों अपनी जिद दिच्छी है, ये पत्थर की लगी रहे। नेता हेलीकॉप्टर लेके आना है, हम साले बैल बंडी पैदल वाले, तो हेलीकॉप्टर लेके आ, सारा हम पैदल आएंगे, बस छाड़ूंगा लेकिन तुमको छोड़ूंगा नहीं। ये इतिहास बनेगा अपने महाराष्ट्र में, हिंदुस्तान में इतिहास बनेगा। ये बच्चू कडू है कौन? इतिहास बनेगा ये ऐसे क्या, कौन सी चमत्कार कर दिया? और ये दिनेश बूब भाई कौन, ये कहां से आया? ये इतिहास बनेगा। मेरी आप लोगों से विनती है, अभी दिनेश जी बूब ने बताया है कि कल शाम में या कल दोपहर के बाद में वह अफवाह शुरू हो जाएंगे, कुछ न कुछ ऐसे गलत मैसेज देंगे जिसकी वजह से हमें लगा कि हम अपने काम धंधा छोड़ के हम भाग जाएंगे। अरे चलो अमरावती चलो, एक्सीडेंट हो गया, ऐसा हो गया, वैसा हो गया। बिल्कुल अफवाह पे भरोसा करना मत। मेरी विनती है, आज हमारी पोजीशन बिल्कुल टाइट है, पोजीशन बिल्कुल 1 नंबर पे, सीट निकलनी है, इसमें कोई शक नहीं है। कांग्रेस और भाजपा वाले की झगड़ा चालू है 2 नंबर के लिए। 1 नंबर पे प्रहार है और 2 नंबर की झगड़ा चालू है। अपने को टेंशन नहीं है, हम प्रहार के कार्यकर्ता है, झोल खाने वाला नहीं है। आज वो 2 करोड़ की गाड़ी और 17 रुपए की साड़ी, हमारे आदिवासी स्वाभिमानी है, हमारे आदिवासी ईमानदार है, हमारे आदिवासी कर्ज हुआ तो चलेगा, भूखे मरे तो चलेगा, लेकिन भीख मांगने वाला नहीं है। ये हमारे साथ किया। अरे कल साइंस कोर मैदान के अपने परवानगी होने के बाद भी वो नहीं बोल दे रहा। हमारे धारनी में शुक्रवार के दिन कांग्रेस वाले ने रंग भवन मैदान का परमिशन निकाला, हम बाद में गए तो नहीं बोले उनको परमिशन दिया। बोले मन में एक बार पूछ तो ले, तुम्हारा सभा हो रहा हूं तो हम दूसरी करेंगे। सभा लिया भी नहीं, परमिशन निकाला, सभा लिया नहीं, हमने दूसरी जगह सभा ली, सभा सक्सेस। उनको लगा भाई रंग भवन में हुआ तो फेल हो जाएगा, इधर हुआ तो फेल हो जाएगा। नहीं, काय का फेल, काम करते ना राजा, रात दिन मरते ना। होली के दिन साले हमारे घटांगे खाई में बस गिर गए थे, रात के 10 बजे तक तो वही था मैं। ये आए थे क्या? ये आए? ये बंदा वहां पे थे 2 बजे से 10 बजे रात तक, और डेड बॉडी धारने लेके चले गए। दूसरे दिन पीएम करके घर तक पहुंचा भी दिए। ये पहुंचा दे क्या? अरे इनको तो साले डेड बॉडी पहुंचाने लगाएगा ना, साले कफन चोर के भाग जाएंगे ये।
हाँ, मुर्दा का कफन छोड़ के भाग जाएंगे, इनके उनके सुपुर्द में डेड बॉडी देना ही नहीं। प्रहार के कार्यकर्ता जब भी अगर मान लो ऐसा कुछ पता चलता है तो उस समय रहता है कि जब तक उसको पूरे मदद नहीं करते, और त्योहार प्योहार बाद में देखेंगे, त्योहार तो रोज का ही होता रहता है, हुआ तो रोज का और नहीं तो नहीं। मेरी आप लोगों से विनती है, मैं ज्यादा समय नहीं लूंगा, बच्चे वो आपको विस्तृत से आपको जानकारी देंगे, लेकिन जीत अपनी होगी, जीत अपनी होंगी। डर उनको है, अपने को डर नहीं है। वो डर गए, वो 2 नंबर की झगड़ा चालू है उनका। अपन 1 नंबर पे, 2 नंबर तुम लड़ो। बाकी पूरे तरह मेलेघाट से अगर कुछ भी अगर मान लो आपको मैसेज आता होगा, वो मैसेज के ऊपर विश्वास करे मत। मेलेघाट में प्रचार करने वाला मैं अकेला ही था, प्रहार के कार्यकर्ता था। साउंड के गाड़ी के सिवाय कांग्रेस और भाजपा के कार्यकर्ता घूमे ही नहीं, खत्म है। और उनको डर ये है कि अब अगर मान लो सिट्टी आ गई तो अब समझ गए होंगे। अब मेरे आप लोगों से विनती है, किसी अफवाह पे विश्वास रखे मत। और हमारा कार्य, आज हम यहाँ पे जितने उपस्थित हैं उतने लोगों ने कहीं कड़ी मेहनत की है ना, तो 4 मई को रैली कैसा रहेगा वो मैं बाद में बताऊंगा। आज 1 साल पहले मैंने भविष्यवाणी किया था ना, प्रहार के खासदार रहेंगे करके, बरोबर है। अब आमदार की भविष्यवाणी कर दूं क्या? 1 डजन से ज्यादा आमदार चुन के आएंगे प्रहार के। धन्यवाद। जैसा शेर का नाम वैसे भाषण राजकुमारजीनं आपलं अतिशय आक्रमकपणे आणि मिश्किलपणे जे नेहमी भाषण देतात त्या पद्धतीनं भाषण केलं। या जोशपूर्ण भाषणानं निश्चितपणानं राजकुमारजी कार्यकर्ते इथून गेल्यानंतर अजून जोशानं कामाला लागून दिनेश भाऊंना जास्तीत जास्त मतानं निवडून आणतील याची शंका नाही। आणि यानंतर ज्यांच्या भाषणाची तुम्ही आतुरतेने वाट बघताय ते आमचे सर्वांचे लाडके प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांना सादर आमंत्रित करतो। भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। आपल्या सर्व प्रहारच्या कार्यकर्त्याला, सर्व शेतकरी शेतमजूर बांधवाला इतक्या उन्हातान्हात सुद्धा जीवाची पर्वा न करता एकाही पैशाचं कुठलंही आमिष न ठेवता इथं उपस्थित झालात म्हणून तुम्हाला मानाचा मुद्रा अर्पण करतो। खरं तर आज सभा सायन्स कोर मैदानावर होणार होती। आपण विनाकारण वाद वाळू नये म्हणून सभेचं मैदान जरी बदललं असेल, पण निवडणुकीतलं मैदान आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही। मैदान कोणतंही ठेवा, राणा, जीत हमारी होंगी। तू कबड्डी में खेलेगा तो भी हारूंगा, क्रिकेट खेलेगा तो भी हारूंगा, तू अगर खो खो खेलेगा उसमें भी हारूंगा, तू अगर कुश्ती खेलेगा तो ऊपर पटक के गिराऊंगा साले। जिधर जिधर से आएगा उधर उधर से हमारा कार्यकर्ता रोकेगा तेरे को। ये कालिया, ये ताकत किसान की है। ये सनी देओल का रोल में है अभी सब।
ये कालिया, ये ताकत मजदूर की है। अगर हाथोड़ा उठा लेता है ना तो मुसीबत खड़ी हो जाती है। हाल अगर चला देता है ना तो जमीन भी फाड़ देता है किसान, जमीन भी फाड़ देता है किसान। तू हमसे टक्कर मत लेना, ये किसान की औलाद खड़ी है यहाँ, किसान की औलाद खड़ी है। ज्यांनी ज्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला असल, तुमने दबाने की कोशिश की, हम ऐसे उफर कर बाहर आ गए कि अब तेरी गिरने की कहा गिरेगा ये पता नहीं तुझे को। काल आम्हाला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला, आज ह्या सर्वसामान्य माणसानं दाखवून दिलं, अगर हाथ लगाएगा बाकी आपने बोल दिया है। पंचवीस 20 वर्षामध्ये आम्ही विनाकारण कोणासोबत राजकीय दृष्ट्या खटकून घेतलं नाही। आम्ही खटकून घेतलाय शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी। हे रफिक भाई आले आमचे पुण्यावरून, काय गरज आहे हो एवढी आत्मीयता? काय जिंकलं आम्ही, काय कमावलं आम्ही? मित्र, ज्याला 2 पायानं चालता येत नाही तो माणूस पुण्याहून येऊन आमच्या विजयासाठी मेहनत करतं, हे कमावलं आम्ही, हे कमावलं। तुमचा नेता मुंबईहून येतो, पण आमचा कार्यकर्ता 2 पाय नसताना पुण्याहून येतो, लक्षात ठेवा। उधर नेताओं की गर्दी है और यहाँ कार्यकर्ताओं की गर्दी है। अरे खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असतं। तुम्हाला माणसं बसायला भेटत नाही तर खुर्चीचं अंतर 10 फूट ठेवतात साले हो। हे गर्दी काय आपण पाहतो, एवढ्या उन्हात तानात हाय कुठे थांबणारा कार्यकर्ता तुमच्याकडे? नैनानं सांगितलं, हा कार्यकर्ता जीवा मरणाची कुठलीही कधी पर्वा करत नाही। अरे आम्ही भाग्यवान आहे का 300 वर्ष अगोदर जो इतिहास छत्रपती शिवरायानं रचला, बाजी प्रभू जेथपर्यंत विशालगडावर जात नाही तोपर्यंत दोनही हात तुटल्यावर छातीवर घेऊन वार घेऊन लढला। हा आमचा कार्यकर्ता आहे। हा जातीपाती धर्माचे बंधन तोडून माझ्या कष्टकरी, कामकरी, शेतकरी, शेतमजुरासाठी जो जो वंचित आहे, जो जो कष्ट करता, तो मुसलमान असू दे, हिंदू असू दे, तेली असू दे, माडी असू दे, पाटील असू दे, धनगर असू दे, भोई असू दे, हे जाती कधी डोक्यात न ठेवता लढल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास आम्हाला आहे। ज्या पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक शब्द माझ्या सामान्य माणसाचे दुःख त्या संविधान मध्ये लिहून आजही तुमचं अस्तित्व कायम ठेवलं, त्या बाबासाहेबांचा त्याग आमच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात आहे। छत्रपती शिवराय गेल्यानंतर जनकल्याणी राज्य जर कोणी चालवलं असेल तर ते राजमाता, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांची आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्ते आहोत, लक्षात घ्या। महात्मा फुले असेल, अण्णाभाऊ साठे असेल, या सगळ्या विचारवंताच्या विचारावर एक एक पाऊल मित्र टाकायचं आहे। काल त्यांनी असं प्लॅनिंग होतं का आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जावं, मारावं, कुठेतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं। पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं। एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण या जिल्ह्यात कधीच झालं नाही।
22 तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली. अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही, प्रहार शक्तीला ते मैदान दिलेलं आहे. 23 तारखेला सकाळी 8 वाजता शिव गेले आणि शिवनं पूर्ण मैदान पाहिलं. तिथं रानाचा मंडप लागला होता. लगेच पोलीस आयुक्ताला नोटीस दिली. अत्याचार कसा असतं एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा अशा पद्धतीनं दाखवल्या जात नाही, त्याचा बदला घ्यायला लागते म्हणून सांगतोय. मित्र, हा लोकशाहीचा खून आहे. दिनेश बुबची सभा रद्द नाही केली, लोकशाहीवर घाला घातला आहे. आणि जो जो भारताच्या लोकशाहीवर घाला घाला त्याला उपळून फेकण्याची ताकद प्रहार मध्ये आहे, लक्षात ठेवा. 23 तारखेला अधिकारी गेला. अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला पत्र दिलं का तो रानाचा मंडप काढून टाका, कारण प्रहारला 23 आणि 24 ला मैदान दिलेलं आहे. आणि अतिरेकेचा मला वाटते हद ओलांडून टाकली. 23 तारखेला सकाळी मंडप काढा म्हणतं रानाचा, आणि 23 तारखेला रात्री 7 वाजता आमची परवानगी नाकारतं, आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान देतं. मित्र हो, हा इतका लहान विषय नाहीये, हा एवढा सोपा विषय नाहीये. अमित शहाना माहित आहे का मला माहित नाही, पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपलाच बेकार करण्याचं काम करत आहे, लक्षात घ्या. या राणामुळे आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे प्रकरण झालं ना, याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. अरे चंद्रशेखरजी बावनकुळे आम्ही सांगतोय अर्ज भराच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागाच्या अगोदर बावनकुळेजी असं म्हणतं का निकाल लागला आणि तो नवनीतजी राणाच्या बाजूने लागला. अरे 10वीतला पेपर फुटला आम्ही ऐकलं होतं आतापर्यंत, पण न्यायालयातला पेपर फुटताना पहिल्यांदा पाहिला निर्णय फुटताना. ही अराजकता नाही, हे कायद्याचं राज्य आहे. इथं कायदा जर पायदुळी तुडल्या जात असेल तर ते एखाद्या माणसाच्या खुनापेक्षाही मोठा अपराध आहे. इथं कायदाच तुटला असेल, कायदा जर चीर करून त्या कायद्याचा जर श्वास रोखला जात असेल, त्याच्या नळलीवर जर हात ठेवला जात असेल, तर ते हात तोडण्याचं सामर्थ्य प्रहार मध्ये आहे. आम्ही तोडू. आणि 23 तारखेला यांनी आम्हाला 8 वाजता बंदी घातली. सांगितलं का अमित शहाच्या सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला हे ग्राउंड तुम्हाला देता येणार नाही. अरे उद्या तुम्ही घरात घुसणार, सभा आहे म्हणून आमच्या. अरे आग आज इथं लागली, उद्या तुमच्या गावात लागू शकतं, लक्षात घ्या. ही लढाई आता दिनेश बुब आणि बच्चू कडूपुरती मर्यादित नाही आहे. एक कायदा तोडणारे लोक आणि एक कायदा पाळणारे लोक, आम्ही कायदा प्रेमी आहे म्हणून एवढ्या ताकदीने इथं आलोय, लक्षात घ्या. तुम्ही आम्ही या सगळा विचार करून मित्र या जिल्ह्यामध्ये जर आम्ही पाहिलं तो क्रिकेटरचा तो काय म्हणतो त्याला, सट्टेबाज, बुकी, मला माहिती नाही, शेट्टी म्हणून कोणतरी आहे, सुधाकर शेट्टी अलग आणि दिनेश शेटिया. माहित आहे किती व्यापाऱ्याच्या मुलांना आत्महत्या केल्या असेल? एका व्यापाऱ्याच्या मुलांच्या हातून 25-25, 30-30 लाख सट्ट्यात गेले. हा अमरावती जिल्ह्यातल्या अतिशय श्रीमंत लोकांसाठी असणारी मोठी अडचण होत आहे, लक्षात घ्या. हा सट्टा अमरावतीतून चालतो. मित्र हो, ही जी लढाई आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही आहे. पब सुरू झाला अमरावतीत, जुगाड चालतं 3 कोटीचा,
हा आमचा आयुक्त स्वाभिमान पक्षाचा अध्यक्ष असा वागतोय? हे निवडणूक होऊ दे, मग तुला सांगतो काय असतं प्रहार म्हणून. अरे सामान्य माणसाच्या कष्टाच्या खिशात जर हात टाकत असन पैशामध्ये, आमच्या कष्टाच्या पैशामध्ये पैसा आम्ही तुम्ही जर हिनावून घेत असाल, तर हे अधिकारी जर आम्ही पाहतो एखाद्या पार्टीसारखे वागत असाल, तर त्याची आम्ही खैर ठेवणार नाही. 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. ते काही आमच्यासाठी नाही, लोकहितासाठी आहे. आणि मग ह्या लोकहितासाठी आम्ही कधी माघार घेतली नाहीये. मित्र, आज आपण पाहतो अमित शहा सारखा एखाद्या चांगल्या गृहमंत्र्याचा सभेला गालबोट लावण्याचं काम आम्ही नाही केलं, आपल्या रवी राणानं केलं. आम्ही त्यांचं मैदान नाही घेतलं, त्यांनी आमचं मैदान घेतलं. आणि तू आम्हाला नौटंकी म्हणत? अरे आम्ही जर नौटंकी सुरू करून ना, तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही साल्याला. मित्र, आपण पाहतोय आता तुम्ही निवडणूक लढताय, 800 रुपये कापसाचे भाव कमी झाले, 45 लाख टन तूर आणली, 2000 रुपये तुरीचे भाव कमी झाले. शिक्के मारताना विचार करा. कुठल्याही पक्षाचं असू द्या, कुठल्याही धर्माचे असू द्या. मला बरं वाटलं रफिक शेठ इथं आले. रहमानबाई आहेच. मागच्या वेळेस आमच्या विरोधात होते, 80,000 मतं घेतले होते आणि मी 5,000 मतानं पडलो होतो. आणि रफिक शेठ म्हणजे काही लहान माणूस नाही आहे, एक विचारवंत आहे. ज्याने छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा ते नगराध्यक्ष असताना अचलपुरात उभा केला. जातीपातीच्या पलीकडे जाऊन सुद्धा कोणताही महापुरुष एका जातीचा एका धर्माचा नसतं, हे रफिक शेठने त्यावेळेस सगळ्यांना संदेश दिला आहे. आणि तो संदेश घेऊन आम्ही पाहतोय का आम्ही तुम्ही सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे. आज नैनाचं भाषण चांगलं झालं, राजकुमारनी जर चौके छक्के मारून टाकलं. आणि एवढं सगळं होत असताना आता हे भाषण सगळे चांगलं होऊन नाही चालत, बटणं दाबा लागल ना, नाही तर बम नारे देऊन राहिले. आणि बटनच नाही दबल्या तर काय पाव तुमच्या इकडे. आता इथपर्यंत जबाबदारी आमची होती. रात्री 3 वाजता झोपायचं, 6 वाजता उठायचं, 100 सभा घेतल्या आपण. ऊन ताण कधी पर्वा केली नाही. पायी चालत गेलोय आपण. प्रत्येक गावामध्ये जिथं जाता येईल तिथं जाण्याचा प्रयत्न केला आम्ही. तुम्ही सुद्धा कष्ट घेतले. पायी फिरला कार्यकर्ता. आम्ही पाहतोय त्या आमच्या चांदूर बाजार, अचलपूर, त्या अंजनगाव, सुरजीला, तिवश्याला लोकांना मोटरसायकल काढली. वर ते सूर्य इतका तपत होता, तरी गावातला आमचा कार्यकर्ता दिनेश बुबचा प्रचार मोठ्या सन्मानाने बगर पैशानं करत होता. असा कार्यकर्ता भेटणे नाही. असा कार्यकर्ता हिंदुस्थानाच्या धर्तीवर कोणत्या कोपऱ्यात सापडत नाही, तो महाराष्ट्रात सापडतं. त्याचा अभिमान आहे आम्हाला. तुम्हाला मानाव तेवढं कमीच आहे. अरे नेत्याचे पाय धुवून पेतात लोक. बच्चू कडू तुमचे पाय धुवून पेणार आम्ही. मी भाग्यवान समजतो स्वतःला का एवढ्या ताकदीचा कार्यकर्ता या देशातल्या कोणत्याही नेत्याला भेटला नाही. आणि म्हणून हम आपके लिए मर भी सकते हैं, आपके लिए मर भी सकते हैं, और आपके भलाई के लिए और ज्यादा जी भी सकते हैं. मित्र, या निवडणुकीनं पुन्हा कार्यकर्ता जागृत केला आहे, जिवंत ठेवला आहे. हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये एका इकडे नेत्याच्या भाषणाची गर्दी आहे, दुसऱ्या इकडे माझ्या कार्यकर्त्याची गर्दी आहे. आणि हे खऱ्या अर्थानं वेगळं लक्षण आहे. या म्हणून आपण सर्वांनी एकूण जाताना बरेच लोक आले नाही. काही पोलिसांनी मधात अडवलं कार्यकर्त्याला, येऊ दिलं नाही मुद्दामून इकडे.
रंगबाजी सातत्यानं चालू आहे. आणि मग ही सगळी रंगबाजी धुवून काढायची असेल तर 26 तारीख महत्वाची आहे. मित्र, आम्ही पाहतोय आता आम्हाला चिठ्ठी आली, अमित शहा यांच्या बॅनरवर अजितदादाचा फोटो गायब आहे. ते प्रवीणजी पोटे आणि काय म्हणते निवेदिताताई चौधरी, बोंडे गिंडे 18 पगड मराठी त्याच्या सोबत आहे. आणि ते दणकावून सांगत आहे, हम जीत के लाएंगे. म्हटलं तुम्ही एवढी गुलामीत का स्वीकारताय मला माहित नाही. पोटेंना बालकमंत्री म्हटलं तरी पोटे जोरजोऱ्यानं बोंबलून बोंबलतं, जोरजोऱ्यानं ओरडून राणाला निवडून आणा, राणाला निवडून आणा. तुम्ही जर इकडल्या स्टेजवर असते ना पोटे साहेब, मला खांद्यावर नाही तुम्हाला खांद्यावर घेतलं असतं. आखरी नावा गावात आणि पदात काहीच नसते. काही लोक असे म्हणत कि भाई इस बार पंजा को चलाना पड़ता. मुस्लिम एरिया में एक अच्छा कार्यकर्ता मिला, बड़े सिटी को क्यों नहीं चलाते? नहीं बोले वो बीजेपी का थोड़ा दिख रहा है. मैंने बोला, वो कार्यकर्ता ने बताया, अरे एमआईएम वाले ने प्रवीण पोटे को वोट मारे. आधे नगर से थे मुसलमान के, उन्होंने भी बीजेपी के प्रवीण पोटे को वोट मारे. नहीं रफीक से रहमान भाई मारे ने. आधे मुस्लिम नगर सेवक ने नहीं मारे क्या अकबर भाई? तो इतना क्यों डरते हो राणा को? मैं अकेला काफी है ना, डरो मत. आमची लढाई काही राणाच्या विरोधातली नाही आहे. राणा तर एका कोपऱ्यातला असा कुठेतरी बसलेला एक असा लहानसा पिल्लू आहे तो. अरे हम चलते तो पूरा महाराष्ट्र हला देते हम. अरे आम्ही मंत्रही नाही घेतलं, मंत्रीपद मंत्रालय निर्माण केलेलं आहे. तू त्या नदीतला पाणी घेणारा एक लोटा है. हमने तो नदी पैदा की है यार. यहाँ तो नदी का निर्माण किया है, मंत्रालय निर्माण किया है. विनाकारण उठला सुटला बच्चू कडू शिवाय तुला दुसरं काही दिसत नाही. जास्त बोलत राहिला तर रात्री स्वप्नात येईन आणि चालला जाशील, काम काही वांदा होऊन जाईल. इतकं कोणाचं नाव घेणं बरोबर नाही आहे. चौसाळ्यातल्या शेतकऱ्यांना सगळ्या आमचे बाळासाहेब आहे काळमे पाय लावून पया लागले. यांना शेतकऱ्यांना हाकललं. आणि आता शेवटचे 2 दिवस आपल्याकडे आहे. कत्तल की रात है, गेम पलटाने वाली रात है. आणि आपल्या सर्वांना अतिशय जसं दिनेश भाऊनं सांगितलं का कुछ अफवाया आएंगी, पैसा वाटणार आहे. आम्ही उभं होतो त्या वसुताई आमच्याकडे विरोधात उभ्या होत्या तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना एक म्हण काढली होती, आजीचा बटवा खाली करा आणि बच्चू कडूला निवडून आणा. मला तर एवढा आनंद आहे का एवढा पैसा राणाचा बाहेर येऊन राहिला, तो सामान्य लोकात चालला. म्हटलं जमलं बे बाबा, जीत गए आपण. जेवढा बेमानीनं कमावला होता उतना निकाल लो. पैसे गायब आणि खासदारकी गायब, दोन आहे. ते सगळ्यालाच माहित आहे. ते काय सांगायला लागतं. ते एवढ्या दुरून सांगायला आले का तिकडे जे रॅलीत लोक आले ते 500 रुपये घेतले म्हणून. अरे तुम्हाला माहित नाही, हनुमान जयंतीची आता मिरवणूक निघाली आणि प्रॉम्प्लेट मध्ये काय छापलं होतं, मोटरसायकल घेऊन या आणि 1000 रुपये घेऊन जा. जाहीर छापतोय.
आणि कलेक्टर झोपलाय का तू? काही कारवाई नाही होत. त्या आम्हाला पत्र लिहितं का आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये. आता काय अभंग लिहिला का त्यानं? हनुमानजीच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्याला 1000 रुपये घेऊन बोलावतोय. अरे राणा, त्याच्यातले पैसे नाही भेटले म्हणते अजून. तुम्ही गेले होते वाटते तिकडे. त्यामध्ये असं म्हटलं आहे, तुम्ही वाचा ते नीट. हनुमान जयंतीच्या रॅलीमध्ये मोटरसायकल आणा, 1000 रुपये घ्या. हो, आम्ही हनुमान जयंती करतोय. फाटका माणूस खिशात पैसे नसताना 10-15 लोकांना जीव घालतं गावागावात. भक्तिभावना असते ना भाऊ, भक्तिभावना असतं. इथं भक्तिभाव गायब झाला, व्यवहार सुरू झाला. अरे हनुमानजीच्या रॅलीमध्ये तुम्ही 1000 रुपये लोक घेऊन बोलावत असाल तर हा कुठला धर्म आहे तुमचा? ही कुठली वर्तणूक आहे तुमची? अशा प्रकारचं चुकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्यावर खऱ्या अर्थानं आपण बोललो पाहिजे. मित्र, मी अधिक बोलणार नाही. कालचं सगळं सांगितलं ना. आता बारक्या, कालचा एक शब्द वाचून दाखवतो मी तुम्हाला. काल मी कुठे गेलं पत्र, आता वाचून दाखवतो, तुम्हाला माहित पाहिजे. हे 23 तारखेचं पत्र आहे. 22 तारखेचं काय म्हटलं आहे? जिल्हा परिषदनं निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदर्भ दिनांकास जीप सायन्स कोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याने आयोजक विनोद गुहे, निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही. एवढं स्पष्ट 22 तारखेला सांगितलं आणि 23 तारखेला आपलंच मैदान नाकारलं. आता आपण जर तिथं आंदोलन चालू ठेवलं असतं तर त्यांनी प्लॅनिंग केलं होतं का मंडपच जाळून टाकायचा. एवढ्या खालच्या स्तरावर जाण्याची तयारी होती आणि म्हणून काल आपण थोडं माघार घ्यावं लागलं. म्हटलं आपली पहिले रॅली चांगली करून घेऊ, निवडणूक चांगली करू आणि मग हिशोब घेता येते ना. तुम्ही आहे तर काही कमी नाही आहे. आणि या सगळ्या कायद्याचा बाजार मांडल्यामुळं आम्ही 100 कार्यकर्ते सहित याचा निषेध म्हणून रक्तदान करून आम्ही निषेध करणार आहोत इरविनमध्ये आणि पुऱ्या महाराष्ट्राला आम्ही संदेश देणार आहोत. असं जर कायदा तोडण्याचं काम कोणी करत असेल तर ते कोणी सहन करणार नाही. आम्ही रक्त सांडवणारे नाही तर रक्तदान करणारे आहे आणि त्यासाठी फक्त निवडक 100 कार्यकर्ते आम्ही इरविनला जाऊ आणि रक्तदान करून त्याचा निषेध करू. आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आजची ही सभा संपली अशी अध्यक्षाच्या वतीनं मी जाहीर करतो. सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सूचना, आपल्या घरी जाताना आपली वाहनं हळूपणे चालवा. ही दृश्य आपण पाहतोय अमरावती मधली ही दृश्य आहेत. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय. नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू आता मैदानात उतरलेले आहेत. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी विशाल रॅली सुद्धा काढलेली आहे. प्रहार पक्षाच्या वतीनं ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू मैदानात उतरलेले आहेत. जन आंदोलन पदयात्रा त्यांनी काढलेली आहे. आपण ही दृश्य पाहतोय. प्रहारचे